श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो स्वामी बोलतात, नेहमी उच्च हे ध्येय ठेवा. ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा. समुद्रात किती मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही. आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न करा. दुःखी राहिल्याने उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाही. आजचे सुख सुद्धा निघून जातात. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधी सोडू नका. काही लोक तुमचं वाईट करण्याचा प्रयत्न करतील, पण काळजी करू नका, कारण स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत. स्वामी कधीही आपल्याला अडचणीत येऊ देणार नाही. स्वामी आपल्याला अडचणीमध्ये कधीही आणणार नाहीत. स्वामी प्रत्येक अडचणीमधून आपल्याला बाहेर नक्की काढतील. दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा. त्यामुळे आता एखादी चूक केली आहे किंवा एखादा दोष निर्माण झालाय तर तो कबूल करून नाहीसा करायचा आहे का लपवून मोठा करायचा आहे तुम्ही ठरवा. काही गोष्टी मिळवायला वेळ लागतो. संयम बाळगा, आयुष्याला खरा आनंद हा नक्की मिळेल. प्रत्येक गोष्ट लवकर मिळत नाही. काही गोष्टी क्षणात मिळतात तर काही गोष्टी खूप जास्त वर्षोनवर्ष वेळ घेतात. लक्षात ठेवा, ग्रेट थिंग्स टेक्स टाइम. म्हणजे ज्या महान गोष्टी आहेत त्या वेळ तर नक्की घेतात. जो काळानुसार बदलतो तो नेहमी प्रगती करत असतो. काळानुसार बदला, नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल. जर तुम्ही काळानुसार बदलले तर काळ तुम्हाला काहीही करणार नाही, पण जर काळाने तुम्हाला बदललं तर तुम्हाला खूप अवघड होईल. जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही ते आयुष्यात काहीही करू शकत नाही. वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडवत असतं. नेहमी तत्पर राहा. बेसावध आयुष्य जगू नका. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो. कुणालाच कमी समजू नका. ज्याला तुम्ही काच समजत असाल तो हिरा सुद्धा असू शकतो. कष्ट ही एक अशी चावी आहे जे नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते. प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा फक्त परमेश्वरावर ठेवा. कधीकधी आपण ज्यांच्यावर खूपच प्रेम करतो ती माणसे आपल्यापासून फार दूर जातोय. पण लक्षात ठेवा, परमेश्वर कधीही आपली फसवणूक करत नाही आणि परमेश्वर आपल्यापासून कधीही दूर जात नाही. लोकांना सुंदर विचार नाही तर सुंदर चेहरे आवडतात. जर लोकांना काही वेगळं आवडत असेल तर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ज्या लोकांना तुम्ही पटता किंवा ज्या लोकांना तुम्ही आवडता तुम्ही सुद्धा त्यांनाच महत्त्व द्या. भूक आहे तेवढं खाणे ही आपली प्रकृती आहे. भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती. आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांची भूक भागवणे ही आपली संस्कृती होय. आपले संस्कार हे नेहमी जपायला शिका. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटांचा सामना करणं त्याच्या हातात असतं. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी मौन पाळा. प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे. अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप. केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही, तर बरीच नाती अहंकारामुळे तुटतात. वय आणि पैसा यावर कधी गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या संपतात. खरं जर जगते हे वाईट लोकांमुळेच कळते, कारण वाईट लोकच आपल्याला अनुभव देतात. त्यांच्यामुळेच आपल्याला कळतं की जग हे कसं आहे. सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात. म्हणून बोलत चला. टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रापासून सावध राहायला शिका.
कारण एका वेळेला एक नाही तर 10 शत्रू परवडले, पण एक फक्त टीका करून स्तुती करणारा मित्र कधीही धोकादायक असतो. स्वतः कमवलेल्या पैशांनी एखादी वस्तू खरेदी करून बघा, तुमचे शोक आपोआप कमी होतील. जिथे प्रेम आहे तिथे जीवन आहे. अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे. कोट्यावधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो, लक्षावधी हरिण शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो, हजारो मोती उघडल्यावर एक मोती सापडतो, शेकडो माणसे आयुष्यात भेटतेत, पण एकच व्यक्ती असा भेटतो जे आपल्याला चांगल्याच गोष्टी सांगतो. नाहीतर अर्ध्याहून जास्त लोक तर आपला मार्ग भटकवण्यासाठी येत असतात. परिस्थिती ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही. कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका, कारण आज जे तुमच्या जवळ आहे उद्या ते नसूही शकते. खूप मोठा अडथळा आला की समजावं, आपण विजयाच्या जवळ आलोय. लोक आपली कॉपी करायला लागले की समजावं, तुम्ही यशस्वी झाला आहात. नातं तेव्हा जोडा जेव्हा समोरच्यांना सुद्धा ते नको असेल. नातं तेव्हाच तोडायचं असतं. जर समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल प्रेम किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आशा नसेल, तर तो व्यक्ती तुमच्यासोबत नातं ठेवण्यासाठी इच्छुक नाही असे समजा. प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते, म्हणून सुख न शोधता समाधान शोधा. आयुष्य खूप सुंदर जाईल. इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका. कुणीही गृहीत धरेल एवढं स्वस्त सुद्धा होऊ नका. अशा लोकांना शोधा जे तुमच्या सोबत वेळ घालवण्यासाठी नेहमी उत्सुक असतील. स्वप्न पाहत असाल तर मोठी पहा, लहान कशाला, कारण मोठी स्वप्ने माणसाचं रक्त ढवळू शकतात. मी आहे ना, नको काळजी करू असं म्हणणारी एकतरी व्यक्ती आयुष्यात असावी लागते. स्वामी बोलतात, आयुष्यामध्ये खूप जास्त गोष्टी आहेत. त्या गोष्टी आपल्याला साकार करायच्या असतात. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होतं. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवावा लागतो. जर स्वामी समर्थ महाराजांवरती आपला विश्वास असेल तर आयुष्यात कुठलीच गोष्ट ही अशक्य नसते. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होते. जर स्वामी समर्थ महाराजांवरती आपण विश्वास ठेवू, सर्व काही गोष्टी आपल्याला हव्या तशाच असतात. फक्त श्री स्वामी समर्थ या नामावरती विश्वास ठेवून आपल्याला स्वामी नामाचा जप करायचा असतो. आपला स्वामीवरती विश्वास असेल तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी प्रत्येक संकटात, प्रत्येक अडचणीत आणि प्रत्येक वेळेला आपली मदत करत असतात. फक्त तुमचा श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास हवा. स्वामी महाराजावरती तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला कशाही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही. स्वामी सदैव आपली साथ देत असतात. आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. आयुष्याच्या कठीण काळात सुद्धा स्वामी आपली साथ देत असतात. फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. होय, आयुष्यात येतील अडचणी आणि जातील. आयुष्यात संकटे सुद्धा अपार येतील. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमचं तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामींनी आपली साथ कालही दिली होती आणि स्वामी आपली साथ तर आजही देत आहेत. आपला स्वामीवरती विश्वास हवा. मग संकटाच्या कठीण काळात देखील स्वामी आपली साथ नक्की देतील. तुम्हाला वाटत असेल एवढ्या सोप्या गोष्टी नसतात आयुष्यात. खूप गोष्टी असतात ज्या फार अवघड असतात. फक्त आपण स्वामीवरती विश्वास ठेवायला हवा. सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात. आपला जर स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असेल तर आयुष्याच्या कठीण काळात देखील स्वामी आपली साथ नक्की देतात. होय, श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. आयुष्यातील प्रत्येक अडचण स्वामी स्वतः दूर करतील. प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे करता येते. फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास हवा.
जर वाटत असेल की आयुष्यात गोष्टी अवघड होत चालल्या आहेत, तेव्हा सर्व काही स्वामी समर्थांवरती सोडा. स्वामी नक्की आपली साथ देतील. आपण आपली परिस्थिती हे कशी आहे आणि त्या परिस्थितीला शरण न जाता स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करावा. जर आपण स्वतःवरती विश्वास ठेवू तर आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट शक्य करता येते. स्वामी बोलतात, होय, जर तुझा स्वामी नामावरती विश्वास असेल, तू स्वामी समर्थ महाराजांना मानत असशील, तर तुला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्याच्या कठीण काळात सुद्धा स्वामी तुझी साथ नक्की देतील. विश्वास ठेवा. दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे असते. मैत्री अशी करा जी दिसली नाही तरी चालेल, पण जाणवली पाहिजे. स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो आणि सद्गुणांचा सुगंध हे मैलावरूनही येत असतो, या गोष्टीला विसरू नका. अहंकाराने दुसरं भिकारी होणं आपलं तय असतं. यश प्राप्तीसाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे. स्वामी म्हणतात, तुमचा जर माझ्यावरती विश्वास आहे, तुम्ही जर श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करत असाल, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. स्वामीवरती विश्वास ठेवून एकदा श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि या चॅनलवरती नवीन असाल आणि रोज असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्र-मैत्रिणींजवळ हा व्हिडिओ नक्की शेअर करा. स्वामी बोलतात, जर तुम्हाला श्रीमंती मोजायची असेल तर कधीच कुणाची प्रॉपर्टी किंवा नोटा मोजू नका. कधी चुकून डोळ्यात 2 अश्रू आले तर पुसायला किती जण येतात ते मोजा. नेहमी लहान बनून राहा. प्रत्येकजण तुमच्याबरोबर बसू शकेल आणि इतके मोठे व्हा की जेव्हा आपण उठाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल. विश्वास हा खोडरबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी कमी होत जातो. टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिखाऊ स्तुती करणारा मित्र तुम्हाला लवकर बर्बाद करतो. थोडं दुःख का असेना सहन करून दुसऱ्याला सुख मिळाले असेल तर आपण थोडं दुःख सहन करायला काय हरकत आहे. कुणा वाचून कुणाचे काहीच अडले नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळवता येते, फक्त मनगटात ती मिळवण्याची जिद्द असावी लागते. मोठ्या गोष्टी करणारे लोक मोठे नसतात, तर छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणारे मोठे असतात. माणसानं राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं आणि जे नाही ते सोडून द्यावं. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत राहा. काय माहिती जीवनात कशाची गरज पडेल. माणसाचं छोटंसं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते. जगातील सर्वात सुंदर जोडी तुम्हाला माहिती आहे का? अश्रू आणि हास्य यांची असते. कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसणार नाही, पण जेव्हा ते दिसतील ते आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असेल. तो आयुष्य असं जगतो की जसं कोणालाही काही अडत नाही. प्रत्येक व्यक्तीत काहीतरी गुण असतो आणि प्रत्येक व्यक्तीत काहीतरी दुर्गुणही असतो. खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो. आपली खरी स्वप्ने ती आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर माफ करा. नात्याची सुंदरता एकमेकांचा द्वेष स्वीकार करण्यात आहे, कारण एकही द्वेष नसलेला माणूस शोधणं येणं कठीण आहे. आयुष्यात तुम्ही किती माणसे जोडली यावरून तुमची खरी श्रीमंती कळते.
आयुष्यात संपत्ती जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण पाहिजे. आयुष्यात कधी कोणासमोर स्वतःचे स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची गरज अजिबात नाही आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होणार नाही. माझ्या खिशाला होल काय पडला, पैसापेक्षा जास्त नाती गळून पडली. स्वामी बोलतात, संघर्षाच्या वाटेवर जो चालतो तो जगाला बदलत असतो. ज्यांनी रात्रीवे विजय मिळवला आहे, सूर्य म्हणून तो चमकतो. ज्यामध्ये मानवता आहे तो खरा मानव आहे. समोर दिवस असो की रात्र, काळजी करू नका. फक्त एवढी काळजी घ्या की तुमच्या मनाला अंधार होऊ देऊ नका. कुणीतरी फार छान म्हटलं आहे की जीवनात घाबरू नका. जाते दुःख ते जीवनाला जाऊ द्या. आयुष्यात अडचणी येतात त्यांचा सामना करा. दुःखातून येणारा आनंद अधिक सुखमय होत असतो. शहाणा माणूस चुका विसरतो पण त्यांची कारणे नाही. विज्ञानाचं तंत्र शिका पण जगण्याचं मंत्र हरवू नका. गरुडा इतकं उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचं सोडत नाही. केवळ योगायोग असे काहीही नाही. जीवनात प्रत्येक घटनेला अर्थ असतो. भरलेला खिसा माणसाला दुनियादारी दाखवतो तर रिकामा खिसा या दुनियेतील माणसं. आयुष्यात ज्या कुठल्या तुम्ही रस्त्याने जात आहात त्या रस्त्याने जात राहा. प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे. प्रेम नसताना जर कोण सेवा केली असेल तर ती सेवा नसते, तो असतो तो फक्त आणि फक्त व्यापार. जीवनात हसत जगावं, प्रेम आणि आनंद मिळत राहावं. नवीन सकाळच्या प्रत्येक गोष्टीला नवीन सुरुवात असावी आणि आयुष्यात आपण असंच सतत पुढे जात असावं. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करू नका आणि स्वतःचा वापर कुणाला करू देऊ नका. वेळ तुमची आहे. हवं त्याला सोनं बनवा किंवा स्वप्न बघणं हे व्यर्थ आहे. जीवनात अडचणी त्यांनाच येतात जे जबाबदारी स्वीकारायला तयार असतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधी हरत नसतात. एकतर जिंकतात किंवा शिकतात. शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका आणि जर का घेतले तर त्या व्यक्तीशी मदतीची आशा नक्की ठेवा आणि पुन्हा सुद्धा त्यांना मदत करा. त्यांचे उपकार जेवढ्या लवकर होतील तेवढ्या लवकरात लवकर फेडण्याची तयारी ठेवा. स्वामी बोलतात, हसा आणि हसवत राहा. प्रत्येकाने आनंदित राहावे. माझी आठवण नाही काढली तरी चालेल, मात्र रोज तुमची आठवण मी काढणार. तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. पहिल्या पावसापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात. इतरांचा सल्ला घेऊन रस्ता सापडेल, मात्र मंजिल मिळवण्यासाठी प्रयत्न आपल्यालाच करावे लागतात. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होत नाही. आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनाविरुद्धच होत असते. पण जे गोष्ट झाली आहे त्या गोष्टीला स्वीकारून पुढे जाणे यातच यशाचा खरा आनंद आहे. रोज सकाळी जीवनाची सुरुवात होते. कुणा खास व्यक्तीसोबत प्रेमळ बोलणं होतं आणि नंतर आयुष्याच्या या रस्त्यावर पुन्हा चालत असतो. आयुष्यामध्ये संकटे येतात. या आयुष्यात जे संकटे येतात त्यांचा सामना सुद्धा आयुष्यात राहूनच करावा लागतो. घाबरून किंवा पळून जाऊन यांचा सामना करता येणे शक्य नाही. जी लोक सरळ मनात उतरतात त्यांना सांभाळून ठेवा आणि जी मनातून उतरतात त्यांच्यापासून सावध राहा. समुद्र किती मोठे आहे आणि समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी तो आपली शांतता कधी सोडत नाही. नेहमी समुद्राप्रमाणे राहा. संकट कितीही मोठे येऊ द्या, आयुष्यात अडचण कितीही मोठी येऊ द्या, पण आपली शांतता आणि संयम तुटला नाही पाहिजे याकडे लक्ष द्या. दृष्टिकोन हा मनाचा आरसा आहे, तो नेहमी विचारात ठेवा. यशासाठी बनलेले नियोजन अर्धवट सोडू नका. त्यामधून काहीतरी चांगले मिळवा.
तुम्हाला जर एखादा मोठं काम करायचं असेल तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न. पापा इतका सुख पोशाख कोणी घालत नाही आणि पापा इतका सुंदर पोशाख घालून कदाचितच कोणी येत असेल, ते पाप आहे असे माहिती असून आपण त्याला कवटाळतो. भेकड म्हणून जगण्यापेक्षा शूराचे मरण कधीही चांगलं. आयुष्यामध्ये स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वतः एवढे यशस्वी व्हा की कुणाच्याही मदतीची गरज पडली नाही पाहिजे. अपयश मिळाल्यानंतर तुम्ही काय कृती करता यावरून तुम्हाला यश मिळेल की नाही ते ठरवले जात असते. थेंब कितीही लहान नसला तरी त्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची क्षमता असते. त्यामुळे स्वतःला कधीही लहान समजू नका. मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो. मरण जवळ आले तरीही कुणी थांबवतं का? आयुष्य पूर्ण शून्य झाले तरीही हार मानू नका, कारण त्या शून्यासमोर कितीही आकडे लिहायचे ती ताकद तुमच्यात आहे. जीवनात खरा अर्थ स्वतःला शोधण्यात नाही तर स्वतःला घडवण्यात आहे. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. जीवनातील वाईट काळात दुःख हे आपल्याला मिळतं. माणसाचे उद्दिष्ट हे जर चांगले असेल तर त्याची वृत्ती आपोआप चांगली होते. एखाद्याचा गुन्हेगाराला ठरविताना त्या जागी स्वतःला ठेवून बघा, मग कळेल की तो गुन्हेगार खरंच आहे की आपण जाणून बुजून आरोप लावण्याचा प्रयत्न करतोय. आयुष्यामध्ये काय चुकत आहे हे शोधणारं जर आयुष्यात असेल तर आयुष्य नेहमी पुढे जाते. आयुष्यात असा एखादा तरी व्यक्ती हवा जो तुमच्या चुका दाखवत असेल. असा व्यक्ती हवा आयुष्यात जो तुम्हाला पुढे नेण्यासाठी नेहमी तत्पर असेल. असा व्यक्ती नको जे प्रत्येक वेळेला चांगल्या गोष्टीत सुद्धा चुकीचं सापडेल. असा व्यक्ती हवा जे चुकीला चुकच म्हणेल. जास्त विचार करत बसला की वृत्ती करण्याची संभावना खूप कमी होते. माणसाला दोन गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेली पुस्तक आणि दुसरं म्हणजे भेटलेली माणसं. लक्षात ठेवा, उदात्त ध्येयासाठी केलेले बलिदान कधीही वाया जात नाही. कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधी निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते. परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी. आपल्या प्रतिमेची काळजी घ्या, कारण तुमच्या वयापेक्षा जास्त तुमच्या प्रतिमेचं वय जास्त असतं. माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक. चिंतेएवढे शरीराचे शोषण दुसरे कोणीही करू शकत नाही. कुणाला जिंकायचे असेल तर प्रेमाने जिंका. कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही. जगात सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे नाही तर जमिनीवर असते, आपल्या मनात असते. प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो. गुणाचं कौशल्यिक कौतुक केला तर सर्व काही शक्य आहे. जीवनात कधी कुणाला दोष देऊ नका, कारण चांगलं लोक आनंद देतात आणि वाईट लोक अनुभव. एकदा कर्तव्याच्या वाटेवरून जायचं ठरवलं की भावनांना विसरायला लागतं. अपयश मिळालं की शोकांकिता नाही तर यशासाठी प्रयत्नच करणे ही सर्वात शोकांकिता आहे. यश मिळवायचं आहे, यशस्वी व्हायचं आहे, पण प्रयत्न करायचे नाही हे तर बरोबर नाही. जर आयुष्यात पुढे जायचं असेल तर आपल्याला प्रयत्न करत राहावे लागतात. शांत राहणे केव्हाही चांगले, कारण जगात पहिले तर जास्त बोलणारे जास्त दुःखी असतात. कुणाचंही चांगलं करणे सुरुवातीला अवघड वाटतं, पण जेव्हा का एकदा कुणाचं तरी आपण चांगलं करतो तेव्हा त्या व्यक्तीला सुद्धा आनंद होतो आणि आपल्याला सुद्धा समाधान मिळतं. एखाद्याची मदत करून जे समाधान मिळतं ते इतर कुठल्याही गोष्टीत नसतं.
यशाच्या शिखरावर चढल्यानंतर लोकांना फक्त आपलं यश दिसतं, आपण घेतलेले कष्ट नाही. दृष्टिकोन खूप छोटी गोष्ट आहे, मात्र त्यामध्ये जीवन बदलण्याचं सामर्थ्य आहे. सुखापेक्षा दुःखामुळे दोन हृदय अधिक जवळ येतात. म्हणून समुद्र हे खरं समवण्याचं अपेक्षित असतं. या जगात कुठलीच गोष्ट कायम स्वरूपी राहणारी नाही. तुमचं दुःख सुद्धा आणि हो, तुम्ही सुद्धा. लक्षात ठेवा, स्वभाव पेड्यासारखा पाहिजे. रोज राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढी चव एका झोपडी सुद्धा द्यावी. सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो. तडजोड हे आयुष्याचे दुसरे नाव आहे. मूर्खाच्या चर्चात शहाण्या माणसाच्या गोष्टी मूर्खच वाटायला लागतात. सर्वात यशस्वी माणूस तो होतो जो हसत हसत केव्हाही मरण्यासाठी तयार असतो. तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्त्वाचं नाही. जर तुमचा विश्वास किती लोकांवर जास्त आहे हे महत्त्वाचं आहे. आणि जर विश्वास स्वतःवर असेल तर आयुष्यात काहीही करू शकता. वाहतो तो झरा असतो आणि थांबते ते डबकं. डबक्यात डास येतात आणि झऱ्यावर राजहंस येतात. आता निर्णय तुमचा आहे. तुम्हाला सतत प्रयत्नशील राहायचंय की एकाच जागी ज्या स्थितीत आहात तिथेच राहण्याची इच्छा आहे. जर आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर प्रयत्न करत राहावं लागते. प्रयत्न करणे कधी सोडू नका. गुच्छातील शेवटची चावी सुद्धा कुलूप उघडू शकते. कपडे नाही, माणसाचे विचार ब्रँडेड असले पाहिजे. ब्रँडेड कपडे घालून काय होतं तर काहीही नाही, पण ब्रँडेड विचार ठेवून माणूस काहीही करू शकतो. लक्षात ठेवा, आयुष्यात जर स्वतःकडे विचार केलाय तर तुम्हाला खूप कमतरता वाटेल की तुम्ही खूप जास्त कमतरतेत आहात. तुम्हाला त्या कमतरता भरून काढायच्या असतील तर अजून सुद्धा कष्ट आणि मेहनत करावी लागेल. माणसाला त्याचे श्रेष्ठ ध्येय हे महत्त्वाचे असतात. उठा, जागे व्हा आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका. हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. गर्वाचे घर नेहमी खाली असते. केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं. जीवन जगण्याचे दोन नियम, पहिला फुलासारखे निरखणे आणि दुसरा सुगंधासारखे पसरावे. अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा. जीवनाची वेगळी गोष्ट कोणीही करत नाही, तर ते वेगळ्या पद्धतीने करतात. वेळेला व्यर्थ घालवणे म्हणजे वेळेची हत्या केल्यासारखं आहे. जे प्रयत्न न करता मिळतं ते जीवनभर टिकतं आणि जे जीवनभर टिकतं ते प्रयत्न न करता मिळत नाही. झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्न असतो. फक्त जिंकणाराच तर कुठं हरला हे कळत नाही. जो परिस्थितीनुसार बदलतो तो समोर जातो. सत्य ही एक अशी श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. असत्य हे एक अशा प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड लागते. या दोन गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखते. तुमच्याजवळ काही नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब. स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात. चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला चालावे लागते. प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे. जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानेच वागलं पाहिजे. ते चांगले आहे म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहात म्हणून. कोणतेही कार्य अडवल्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात ते यशस्वी होतात. अडथळे येतील, आडवं होणार. प्रत्येक गोष्ट तुमच्या कार्याला यशस्वी होण्यापासून थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार.
कामाचा खूप व्याप असताना आवर्जून काढणे जाणारी आठवण म्हणजे खरी मैत्री. नाती हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळं काही शक्य आहे. आपण स्वतःला हवी ती सवय लावू शकतो. फक्त लावायची कोणती ते आपण ठरवायचं असते. सत्य ही एक अशी श्रीमंती आहे की जी एकदा खर्च करून टाकली तर त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य एका प्रकारची कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते. जेवढा उंच शिखरावर पोहोचाल तेवढी सोबती कमी मिळेल. लहान तळ्यासारखे गोड राहा जिथं सिंहसुद्धा खाली मान घालून पाणी पितो. भरणाऱ्या जखमा या भरून घ्याव्यात पण त्यांची खपली काढू नये. प्रत्येक पाऊल योग्य नसते पण धोके पत्करून त्यातून जे शिकतं ते ध्येय नक्की गाठतं. निंदा आणि टीका करणाऱ्याला हवी फक्त स्तुती ऐकू आली तर प्रगतीचा मार्ग बंद होतो. आयुष्यामध्ये अडचणी असतील तर राहू द्या. अडचणींचा सामना करायला शिका कारण तुम्हाला अजून यशस्वी व्हायचंय. तुम्हाला जे ध्येय गाठायचंय ते तुम्हाला त्याच्यासाठी अडचणी आवश्यक आहे. जीवनात प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचा असतो कारण चांगले लोक साथ देतात तर वाईट लोक अनुभव देतात. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. सर्वात जास्त नाती फक्त गैरसमजामुळे तुटतात. फक्त संघर्षाच्या काळात एकटं राहावं लागतं बाकी चांगल्या काळात सर्व सोबत असतात. मानसिक स्वातंत्र्य हे खरे स्वातंत्र्य आहे. ज्याचे मन स्वातंत्र्य नाही तो मोकळा असू शकत नाही. सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. एखाद्या गोष्टीचा आरंभ करावा हे समजायला हवं आणि शेवट केव्हा करावा हेही समजायला हवं. कुणाचं कुणा वाचून काहीच अडत नाही. जे खरे आहे त्याला कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे. आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळेल पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळणार नाही. धीर म्हणजे स्वतःची परीक्षा पाहणे. यश मिळवायचे असेल तर स्वतःवर काही बंधन घाला. विचारवंत होण्यासाठी आधी आचारवंत होणे आवश्यक आहे. जर माणसाला गलिच्छ आणि घाणेरडे कपडे घालायची लाज वाटत असेल तर गलिच्छ आणि घाणेरड्या विचारांची लाज का वाटू नये. आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. मरण हे अपरिहार्य आहे. क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे 100 क्षण वाचतात. प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असली पाहिजे. कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच असतो. कौतुक प्रेरणा देतो तर टीका सुधारण्याची संधी. यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख आपल्याला होते. ज्याचे स्वतःचे मन जिंकले त्याने जग जिंकले. स्वतःला प्रकाशमान करायचे असेल तर सतत चमकत राहिले पाहिजे. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांना मनधरणी करत बसणे योग्य नाही. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढं करा. चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर माफ करा. मनासारखं यश त्यांना मिळतं ज्यांच्या डोळ्यासमोर नेहमी त्यांचं ध्येय असतं. यश मिळण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती असते ती म्हणजे यशस्वी होणे. काही लोकांना आनंद मिळते ते काम करतात तर काही लोक मिळेल त्या कामात आनंद शोधतात. अपयश मिळाल्यानंतर कोणाला काय वाटतं ते महत्त्वाचं नाही. उठा पुन्हा तयारी करा आणि कधीही हार मानू नका. आपल्या दोषावरचे नेहमी तुम्हाला उपाय मिळतील. आपल्या दोषाकडे बघा. काय अडचणी आहेत ते बघा. नियतीच्या रस्त्यावर चला. स्वतःवर विश्वास ठेवून कार्यरत राहा. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही. भाषा गोड असेल तर सर्वांचं नातं कधी तुटत नाही.
आयुष्यात पैसा हवा, पण पैशात आयुष्य नको. क्रियेवाना वाचाळता व्यर्थ आहे. चांगल्या विचारांनी झालेली दिवसाची सुरुवात तुमचा पूर्ण दिवस आनंददायी बनवते. भीती हे आपला मृत्यू थांबवत नाही, तर जीवन थांबवते. यशासाठी आधी दिलेले कारणे परत कधी देऊ नका. यश मिळवणे सोपे असते, तर त्याला प्रत्येक प्रयत्न करणे हे अवघड. ज्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्ही मेहनत घ्याल, तयार आहात, ती गोष्ट नक्की होते. जे कारणे देण्याऐवजी तरबद असतात, ते व्यक्ती कदाचित जीवनात यशस्वी होतात. स्वामी बोलतात, काही स्वप्ने हे सोडून दिली जातात, तर काही गोष्टी या सोडायच्याच असतात. पण स्वप्न बदलू नका. थोडा वेळ लागेल, पण स्वप्न तीच करायची. सर्वात जीवनात यशस्वी होण्यासाठी अनेक मार्ग आहे. मग स्वतः मोजक्या क्षेत्रात मर्यादित कार्य ठेवा. विकास म्हणजे जुन्या नव्यामध्ये बदलणं आणि चांगल्याला अधिक रूपांतर चांगलं करणं. स्वतःवरती विश्वास ठेवा. काही व्यक्ती किंवा काही गोष्टी तुम्हाला ध्येयापासून तात्पुरत्या दूरही ठेवतात. दररोज स्वतःमध्ये छोट्या छोट्या सुधारणा करत गेल्या, तर आयुष्यात मोठं यश लवकर येते. जीवनात शांतता हवी असेल, तर ईश्वराच्या मनात प्रत्येक गोष्ट शक्य होते. दुसऱ्याच्या दुःखात आणि सुखात सुख वाटायला तर सर्व काही शक्य होते. रडल्याने जर दुःख टळत असतं, तर या जगात कुणी दुःखी नसतं. तुम्ही बदलेल तेवढी बदल ठेवा. हसण्यामागील कारणे बदलली, पण रडण्यामागील कारण असंच राहील. तुम्ही नसलेल्या फक्त एकच गोष्टी ठेवा. आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा मिळण्याचा गर्व ठेवा. तुम्ही जर प्रयत्नशील असाल, स्वतःवरती विश्वास ठेवून जर प्रयत्न करत असाल, तर नक्की तुम्ही यशस्वी होणार आहात. स्वामी म्हणतात, जर स्वतःवरती विश्वास असेल आणि जर तुम्ही प्रयत्नसुद्धा योग्य दिशेला करत असाल, तर यश तुम्हाला मिळतं. फक्त तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं यश आपल्याला मिळतं. जर तुम्हाला माहिती आहे की काय मिळवायचे, तर थांबू नका. ते मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करा. अपयश मिळालं म्हणून काळजी करू नका, तर आजपर्यंत प्रयत्न न करता गमावलेल्या संधीचा विचार करा. लोक काय करतात यावर आपण आपले नेहमी ध्येय नसतं ठेवायचे. एखादं रोप लावल्यानंतर त्याचं फळ येण्यासाठी विशिष्ट गोष्टीची गरज असते. यश मिळवण्यासाठी वेळ लागतो. तुम्हाला हारला नाही, तर प्रयत्न करत जा. स्वामी सांगतात, आपण गुलाब असो किंवा कमळ असो किंवा मोगरा, एवढं मात्र नक्की ठेवा की सर्व काही तुम्हीच करू शकता. यशस्वी लोक ते नसतात जे कधी अपयशी झाले नाही, तर ते असतात ज्यांनी कधी प्रयत्न सोडले नाही. तुमचा स्वतःवरती विश्वास असेल, तर लोकांच्या मनात कसलीही अडचण असू द्या, प्रत्येक संकट दूर होतात. आधी तुमचे विचार बदला, नंतर तुम्ही तुमचे मन आणि आयुष्य बदलू शकाल. स्वामी बोलतात, आयुष्यात असंख्य संकटे असतात. आयुष्यातील प्रत्येक संकटात यश मिळत असतं. आयुष्यात तुम्हाला जे हवं असेल आणि जे मिळवण्यासाठी तुम्ही प्रमाणात प्रयत्न करत आहात, त्यानुसार तुम्हाला लाभ देव नक्की देणार. सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. कधीकधी हक्क मागून मिळत नाही, ते मिळवावा लागतो. अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा, जी व्यक्ती आपल्या अंतःकरणातील 3 गोष्टी ओळखेल. हसण्यामागील आपले दुःख, रागवण्यामागील आपले प्रेम आणि शांत राहण्यामागील आपले कारण. मित्र परिवारासारखे असावे, म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. माणूस कितीही महत्वाकांक्षा असला, तरी त्याच्या परिस्थितीला सामोरे झुकावं लागतं. छंद आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात, तर अडचणी आयुष्यात पुढे निघायला. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा असतो. बुडणाऱ्या किनाऱ्यावरून सूचना देतात, ते सामान्य. आणि बुडणाऱ्याला स्वतःची जीवाची पर्वा न करता पाण्यात उतरून त्याला वाचवतात किंवा वाचवण्याचा यशस्वी प्रयत्न करतात, ते असामान्य. संकट तुमच्यातील शक्ती पाहण्यासाठी येतो, फक्त त्यावर विश्वास ठेवा. तलवार ही शौर्याची नव्हे, भीती हे निराशी आहे. मनाची श्रीमंती हे कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.
जेव्हा भविष्य धुक्यासारखं स्पष्ट दिसतं किंवा अपष्ट दिसतं, तेव्हा फोकस हा वर्तमानावर असायला हवा. स्वामी म्हणतात, जगण्यात मोज आहे, पण त्याहून अधिक मोज फुलण्यात आहे. आपल्याला मदत करणाऱ्या माणसाशी नेहमी कृतज्ञ राहा. चालबिचल करणाऱ्या शेळीपेक्षा शांत राहणारा वाघ केव्हाही चांगला असतो. आपल्या वयापेक्षा आपले विचार कोणत्या वयातील आहेत हे महत्त्वाचं असतं. एकत्र आलं की सुरुवात होते, सोबत राहिलं की प्रगती होते आणि एकत्र काम केलं की यश लवकर मिळतं. गरुडा इतकं उंच उडता येत नाही, म्हणून चिमणी कधी उडणं सोडत नाही. दगडाला शेंदूर लावून त्याचा देव करता येईल, मात्र माणसाला कोणता रंग लावावा म्हणजे त्याच्यात माणुसकी जागा करता येईल. विश्वास हा खोडरबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी कमी होत जातो. जो माणूस मैदान हरतो तो पुन्हा जिंकू शकतो, परंतु मनातून हरणारी व्यक्ती कधीही जिंकू शकत नाही. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं. विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही, मात्र अशक्य गोष्टी ते शक्य करतात. जीवनात त्रास त्यांना होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात, आणि जबाबदारी स्वीकारणाऱ्याला काहीही अशक्य नाही. आयुष्यात वेळेला महत्त्व द्या, आणि तुम्हाला महत्त्व नाही तिथे कुठलाही वेळ देऊ नका. कडू असेल, पण ही गोष्ट सत्य आहे की जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवाल आणि प्रयत्न कराल तर यशस्वी तुम्ही नक्की व्हाल. स्वामी म्हणतात, मेहनत, कष्ट हे दोन शब्द आयुष्यात तुम्हाला शून्यातून एका वेगळ्या स्तरावर पोहोचवू शकतात. कडू असणं ही कडुलिंबाची चूक नाही, चूक तर आपल्या जिभेची आहे, तिला फक्त गोडच आवडते. कारण सांगणारी लोक यशस्वी नाही, आणि अपयशी होणारी लोक हे कधीही कारणच सांगतात असं नाही. काही लोक प्रयत्न करून सुद्धा अपयशी होतात. स्तुती ऐकायची असेल तर संकटांना हरवावं लागते. काहीतरी चांगलं करण्यासाठी वाईट परिस्थितीमधून जावं लागते. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं. अन्याय करणं हे पाप, आणि होणारा अन्याय सहन करणं किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणं हे महापाप असतो. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा. तुम्ही वाघासारखे बना, म्हणजे वाघाला वाटेला कुणी आडवा जाणार नाही. लक्षात ठेवा, भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो, पण आयुष्याचा खरा आनंद फक्त वर्तमान काळ देतो. मग ओळखण्यापेक्षा मन जपणारी माणसं हवीत, कारण ओळख ही क्षणाभरासाठी असते, तर जपवणूक हे आयुष्यभरासाठी असते. छत्री पावसाला कधीही थांबवू शकत नाही, पण पाण्यात थांबण्यासाठी धाडस नक्की देऊ शकते. आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकते. शत्रूने केलेली कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय. तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा. तुमचा आजचा संघर्ष तुमच्या उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे विचार बदला, म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल. प्राचारीसारखी दुसरी शिक्षा नाही. शहाणा माणूस चुका विसरतो, पण त्याची कारणे नाही. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा, कधी कधी वाईट विचारांचाही करावा. जरुरीपेक्षा अधिक गरजांचा हव्याला ठेवू नका. मी माझ्यासाठी प्रयत्न करतोय, मी कुणासाठी तरी प्रयत्न नाही करत. मी स्वतः यशस्वी होण्यासाठी, स्वतः आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि स्वतःला आयुष्यात यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतोय. ही भावनाच किती श्रेष्ठ असते. मित्र परिवारासारखे असतात, म्हणजे आयुष्याचं सोनं होते. तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरून तुमची श्रीमंती कळते. यशस्वी लोकांच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी असतात, एक शांतता आणि दुसरी स्माईल. नेहमी चेहऱ्यावरती एक सुंदर हसू ठेवा. जुलूम सहन करणे म्हणजे शोषण करण्यापेक्षा महत्त्वाचे नाही. आपण व्यस्त राहिलं की सर्व कामं सोपी होतात, तर आपण आळशी असले तर आयुष्यातील कामं अजून अडथळीत जातात.
आपण नेहमी प्रगतशील असता तर सर्व काही शक्य होतं. स्वतःला हे कधी सांगू नका की संकट किती मोठं आहे, तर संकटांना सांगा की तुमची मेहनत त्यांच्यापेक्षा जास्त आहे. स्वतःवरती विश्वास ठेवा. विश्वासघात हा ठरवून केला जातो, तो कधी चुकून होत नसतो. स्वामी बोलतात, आयुष्यात कधी-कधी आपलेच लोक आपला विश्वासघात करतात. त्यामुळे इतरांपेक्षा जास्त आपल्या लोकांपासून सावध राहायला शिका. कारण इतर लोक तरी विश्वासघात कधी करणार नाही, पण जवळचे मात्र नेहमी करण्याचा प्रयत्नात असतात.